जय लहुजी, जय भीम, जय रविदास. बांधवांनो, मी आज आपल्या पुढे एक छोटासा व्हिडिओ घेऊन येत आहे आणि तो व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे. मातंग समाज हा स्वतःची ओळख म्हणून, स्वतःच्या अस्तित्वाची ओळख म्हणून जो झेंडा वापरतो, त्या झेंड्याबाबत अनेक लोकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत. काही लोक त्या झेंड्याला वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न सुद्धा करत आहेत आणि त्यामागे अनेक कारणे आहेत. कदाचित मातंग समाज जो झेंडा वापरतो, त्या झेंडा वापरण्यामागचं कारण त्या झेंड्याबाबतची सुस्पष्टता तो इतरांना समजून सांगू शकला नसेल किंवा स्वतःही आपल्या माणसांना सांगू शकला नसेल. कदाचित त्याच्यामुळे त्या झेंड्याच्या रंगाबाबत अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. पण आज मात्र मी जो व्हिडिओ बनवणं आपल्या पुढे सादर करीत आहे, त्यानंतर मात्र मातंग समाजाच्या कुठल्याही कार्यकर्त्याच्या मनामध्ये, मातंग समाजाच्या कुठल्याही नेत्याच्या मनामध्ये आणि आज नंतर मात्र रंगाबाबत कुठलाही संभ्रम असणार नाही. बांधवांनो, मातंग समाज हा मातंग समाजाचा झेंडा म्हणून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पिवळ्या रंगाचा झेंडा वापरतो. काही भागामध्ये कमी प्रमाणात का असेना, पण लाल झेंड्याचा वापर केला जातो. पण पिवळा झेंडा वापरण्याची संख्या ही अधिक आहे. पण पिवळा झेंडाच का वापरतात असा प्रश्न केला असता अनेक बांधव म्हणतात की ते निसर्गाचा रंग, काही बांधव म्हणतात की ते उगवता सूर्याचा रंग वगैरे. आणि त्याच्यामुळं आपण जो रंग वापरतोय त्या रंगाच्या बाबतीमध्ये अधिकृत माहिती न दिल्यामुळं आपल्या कार्यकर्त्यांना, समाजातील तरुणांना, महिलांना, पुरुषांना, कुणालाही आपण पिवळा का वापरतोय याबाबत मात्र अधिकृत माहिती नाही. आणि त्याबाबतचा हा व्हिडिओ आहे. त्याच्यामुळं मातंग समाजाच्या प्रत्येक व्यक्तीच्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ असला पाहिजे आणि मातंग समाज पिवळा रंगाचाच झेंडा का वापरतो हे माहिती देण्यासाठी मी आज व्हिडिओ बनवतोय. तर सगळ्यात महत्वाचं आहे की मातंग समाजाचं जास्तीत जास्त लोक हे पिवळ्या रंगाचा झेंडा वापरतात. तर त्याच्यावर वेगवेगळे डिझाईन वापरतात, तो त्यांच्या संघटनेचा भाग आहे. पण पिवळा रंग का, याच मी विश्लेषण आज करणार आहे. बांधवांनो, याला अतिशय ऐतिहासिक पुरावे आहेत आणि जे कुठलाही बुद्धिमान व्यक्ती, कुठलाही अभ्यासक व्यक्ती कधीही नाकारू शकणार नाही. त्यामागचे तथ्य त्यांनी जरूर पडताळून पाहावेत. म्हणून मातंग समाज जरी कळत न कळत पिवळा रंग वापरत असेल आणि त्याला त्याच्या मागचं महत्व स्वतःला माहिती नसेल, तर त्याचं महत्व फार मोठं आहे. आणि ते महत्व त्याला माहिती नसताना सुद्धा तो आपल्या ऐतिहासिक वारशाशी कसा संबंध जपतो, ऐतिहासिक वारशाच्या जवळ जाणारा तो रंग आहे आणि ते आज मी तुम्हाला सांगत आहे. तर बांधवांनो, पिवळ्या रंगाच्या बाबतीतचं पहिलं वर्णन मी तुम्हाला सांगतोय आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुराव्यानुसार सांगतोय. ते पुस्तक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं. या पुस्तकाचा रंग पण बघा पिवळाच आहे आणि पुस्तकाचं नाव आहे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. या पुस्तकामध्ये जो संदर्भ आलाय तो संदर्भ मी आपल्याला सांगत आहे. आणि माझ्या बाजूला तथागत गौतम बुद्ध यांची मूर्ती आहे. अख्ख्या भारतभर जगामध्ये आपण कुठेही गेलात तर तथागत गौतम बुद्धांची मूर्ती शक्यतोवर सोनेरी रंग म्हणजे पिवळ्यामध्ये जी थोडीशी चमक ऍड केली की तो सोनेरी होतो, म्हणजे पिवळा रंग किंवा भगव्या रंगामध्ये आहे. जगात कुठेही जा आणि 90% ठिकाणी तुम्हाला पिवळ्या रंगात दिसेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हे पुस्तक लिहिलंय आणि या पुस्तकामध्ये भाग 7वा प्रकरण क्रमांक पहिलं याच्यामध्ये महिलांना बुद्धाची दीक्षा देत असताना जी घटना घडली आहे त्या घटनेचा संदर्भ इथे देत आहेत. आज जर का कुठल्याही एखाद्या धर्माची कोणी दीक्षा देत असेल, एक विधी असतो आणि त्या विधीसाठी एक पेहराव ठरलेला असतो. त्यांच्यामध्ये काही वेगवेगळ्या पद्धती असतात, ते पद्धती केलेल्यानंतर आणि त्याच्यानंतर ते धर्मगुरू त्यांना दीक्षा देत असतात. याच पद्धतीनं तथागत धम्मामध्ये पहिल्यांदा जेव्हा महिलांना महाप्रजापती गौतमी या गौतम बुद्धाच्या मावशी आहेत आणि पहिल्यांदा जेव्हा महिलांना धम्म दीक्षा देण्याचा प्रसंग आला, त्या प्रसंगामध्ये महाप्रजापती गौतमी यांना सोबतच खुद्द तथागत गौतम बुद्धांच्या पत्नी यशोधरा यांना धम्म दीक्षा देण्याची वेळ आली.
तेव्हाचा प्रसंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाग 7 प्रकरण क्रमांक 1 मध्ये लिहिला आहे. त्याच्यात स्पष्टपणे लिहिलं आहे की धम्मदीक्षेसाठी महाप्रजापती यांनी केसाचं मुंडन केलेलं आहे, म्हणजे डोक्यावरचे पूर्ण केस काढून टाकलेले आहेत आणि पिवळं वस्त्र परिधान केलेलं आहे. पिवळं वस्त्र परिधान केलेलं आहे असा उल्लेख आलेला आहे. म्हणजे तथागत गौतम बुद्धाच्या धम्मामध्ये धम्मदीक्षा देत असताना कदाचित महिलांना असेल, भिक्खू संघाचा पूर्वीचा मी ड्रेस कोड असेल, तर पिवळ्या रंगाचा वापर केलाय हे आपल्याला इथे अधिकृतपणे सांगता येतं. आणि आता जर का तुम्ही गुगलवर जा, विविध देशातील भिक्खू संघाच्या भिक्खूंचे ड्रेस कोड बघा. विशेषतः तिबेट असेल, नेपाळ असेल, चायना असेल, म्यानमार असेल, या देशामधले जे भिक्खू आहेत शक्यतोवर त्यांच्या ड्रेसचा रंग पिवळा आहे, काही ठिकाणी भगवा आणि मरून कलरचा आहे, पण शक्यतोवर पिवळ्या रंगाचा आहे. म्हणजे तथागत गौतम बुद्धाच्या भिक्खू संघामध्ये पिवळा रंग हा ड्रेस कोड म्हणून वापरण्यात आलेला आहे. हे आहे पिवळ्या रंगाचं पहिलं महत्व. आणि हे सांगतोय आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या आधारावर. आता दुसरं एक मी आपल्याला पिवळ्या रंगाचं आणि बहुजन संस्कृतीचं आणि आपलं मातंग आणि बौद्धांचं संदर्भ जोडणारा एक पुरावा सांगतो. हे पुस्तक आहे बुद्ध आणि कार्ल मार्क्स. आणि बुद्ध आणि कार्ल मार्क्स या पुस्तकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक भाषण आलेलं आहे. आणि ते भाषण आहे काठमांडू येथे 20 नोव्हेंबर 1956 ला केलेलं भाषण आहे. आणि त्या भाषणाचं नाव आहे बुद्ध व कार्ल मार्क्स. आणि या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध हा कार्ल मार्क्स पेक्षा कसा श्रेष्ठ आहे, बुद्धाचं तत्वज्ञान कार्ल मार्क्स पेक्षा कसं श्रेष्ठ आहे, हे सांगत असताना लोकांना सांगत आहेत की धर्मप्रचारकांची जबाबदारी आहे की या युरोपीय खंडातील आणि आशिया खंडातील जे लोकांना वाटतंय की कार्ल मार्क्स हा श्रेष्ठ आहे, जर का आमच्या धर्मप्रसारकांनी तथागत गौतम बुद्धाचं महत्व काही थोडासा भाग बुद्धांच्या तत्वज्ञानामध्ये सुद्धा ते शब्द जसेच्या तसेच वाचतो मी, बौद्ध भिक्खू संघातील फार मोठा भाग केवळ निरुपयोगीच नाही तर ते एक पिवळे संकट आहे, म्हणजे असं सुद्धा वाटू शकतं. आणि जर का आपल्याला त्याच्यातला तो भाग कमी करायचा असेल तर तथागत गौतम बुद्धांच्या तत्वज्ञानातील काही निरुपयोगी भाग कमी करून तथागत गौतम बुद्धाचं तत्वज्ञान आशिया आणि युरोप खंडामध्ये आपल्याला सादर करणं, प्रसार करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यानंतरच येथील लोकांचा जो कल कार्ल मार्क्स कडे जात आहे तो थांबेल आणि त्यांना कार्ल मार्क्स पेक्षाही तथागत गौतम बुद्धाचं तत्वज्ञान आणि तथागत गौतम बुद्ध हे पूजनीय आहेत असं एक विचार तयार होईल. आणि असं जर झालं नाही, आपण जर का तथागत गौतम बुद्धाचा विचार जगभर पसरवू शकलो नाही तर हे पिवळं तत्वज्ञान म्हणूनच शिल्लक राहील. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानाला पिवळं तत्वज्ञान म्हणतात. आज आपण बोलत असताना हिंदूंच्या बाबत जर का आपण बोलायला लागलो की हिंदूंचं भगवत तत्वज्ञान, मुस्लिमांच्या बाबतीत बोलायचं झालं की आपण म्हणतो हिरवं तत्वज्ञान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्धाच्या तत्वज्ञानाच्या बाबतीत पिवळं तत्वज्ञान म्हणतात, कारण तिथं त्या धर्मामध्ये पिवळ्या रंगाचं एक महत्व आहे आणि त्याला अधिकार मानिने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पिवळं तत्वज्ञान म्हणतात. हे या दुसऱ्या पुस्तकाचा संदर्भ आहे. आणि म्हणून त्या दोन्ही प्रसंगावरून पिवळ्या रंगाचं महत्व अतिशय महत्वाचं आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सांगत आहे. आणि आता मी आपल्या पुढे तिसरा आपल्याला अतिशय महत्वाचा पुरावा देतोय. पिवळा रंगच मातंग का वापरतो त्याच्या मागचं कारण सुद्धा हे महात्मा फुले यांचं समग्र वाङ्मय आहे. आणि महात्मा फुले गुलामगिरी या पुस्तकामध्ये प्रकरण क्रमांक 6 याच्यामध्ये आपल्याला एक अतिशय महत्वाचा संदर्भ देतात. आपण सर्व बळीराजाचे आपण स्वतःला वंशज म्हणतो, बळीराजा संदर्भात ते सांगतात आणि ते लिहितात
की बळीराजा जेव्हा काही महत्वाचे काम आपल्या सरदारास सोपवित असे, तेव्हा आपला दरबार भरवून तेथे एका तबकात भंडार, नारळ यासहित पानाचा विडा मांडून म्हणत असे, एखादी मोहिमेवर जायचं असेल, लढायला जायचं असेल, ज्यास हे काम करण्याची हिंमत असेल, असे तो हर हर महावीराची शपथ घेऊन त्यातील भंडार कपाळी लावून नारळासहित तो पानाचा विडा उचलून आपल्या माथ्यावर ठेवून पदरात घेई, त्या विडास बळीराजा त्या मोहिमेवर जाण्याची परवानगी देत असे. आणि या संस्कारावरूनच आणि त्यानंतर तो सेनापती आपला जो तिथे तळ आहे, सैन्याचा तळ तिथून उचलत असे आणि ज्या ठिकाणी जाऊन लढाई करायची त्या मोहिमेवर जात असे. आणि यावरूनच तळ उचलणे ही प्रथा, परंपरा रूढ झाली. आणि आजही आपण एक गुढीपाडव्याच्या आसपास सण येतो आणि तळी उचलण्याचा आपण तेव्हा संस्कार पार पाडतो बहुजन संस्कृतीमध्ये. आणि त्याच्यामध्ये काम करत असताना बळीराजाच्या काळापासून आपण बहुजन लोक आहोत, ते आपल्या कपाळाला भंडार लावून आपण मोहिमेला जात होतो. त्या भंडाराचा रंग हा पिवळा असतो आणि ते भंडार हे आपल्या संस्कृतीचं प्रतीक आहे, बळीराजाच्या संस्कृतीचं प्रतीक आहे. आणि तुम्हाला माहित आहे, बळीराजांच्या आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 9 खंडामध्ये खंडोबा होते. प्रत्येक खंडाचा जो अधिपती होता, जो सरदार होता, त्याला खंडोबा म्हणायचं. जसं आपल्या जेजुरीचे खंडेराय होते, त्याला आपण खंडोबा म्हणतो. तसंच त्यांचं जे कोकण आणि कोल्हापूर भागातील त्यांचं जे खंड होता, तिथं ज्योतिबा होते. ज्योतिबा हे सुद्धा खंडोबाच होते. तसेच बळीराजाचं एक एक खंड अयोध्येकडे होत्या आणि अयोध्येकडे असलेला जो खंड आहे, त्या खंडाचा अधिपती हा भैरोबा होता, भैरवनाथ होता. त्याचं नाव भैरोबा आणि त्याला सुद्धा आपण भैरोबा म्हणतो. खंडोबा, ज्योतिबा, भैरोबा हे सगळे खंडाचे अधिपती होते. आणि त्यांचा संस्कार हा पिवळा भंडार कपाळाला लावणे हा होता बळीराजाच्या काळातून. आजही आपण दिवाळीच्या वेळेस आपण म्हणतो की इडापिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे. आणि ह्या बळीच्या राज्याचा संस्कार म्हणून पिवळ्या रंगाचा भंडार वापरला जायचा. आता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचेच अनुयायी आहोत, तथागत गौतम बुद्धाचेच अनुयायी आहोत. आता बाबासाहेबांचे 2 संदर्भ दिले. महात्मा फुलेंनी त्यांच्या गुलामगिरी पुस्तकात लिहिलेल्या बळीराजाबाबतचा संदर्भ दिला. आता ज्या महात्मा फुलेंना बाबासाहेबांनी गुरु मानलेला आहे, त्या महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची निर्मिती केली होती. आता त्या सत्यशोधक निर्मितीचा जो दिवस होता, त्या दिवशीचा मी तुम्हाला वाचून दाखवतो. सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1872 ला झालेली आहे. आणि त्या दिवशीचं हे आलेला संदर्भ आहे. ज्या दिवशी स्थापना केली सत्यशोधक समाजाची, त्या दिवशीचं एक वाक्य सांगतो मी. सत्यशोधक म्हणजे सत्याचा शोध घेणारे, यावरून ते सत्यशोधक हे असं नाव पडलेलं आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना, इथं काहीतरी मिस्टेक असेल तर 73 आलंय, वर 72 आले. सत्यशोधक समाजाची स्थापना झाली, त्याची प्रतिज्ञा म्हणजे सत्यशोधक समाजाची जर प्रतिज्ञा आणि संस्कार म्हणून काय उल्लेख आलाय बघा. संस्कार म्हणून एका ताटातील तळी उचलून त्यातील भंडार कपाळास लावण्याचा संस्कार पूर्ण करावा लागतो. आणि त्याच्यानंतर मला जर का सत्यशोधक समाजाचा सदस्य व्हायचं तर मी सदस्य होत होतो आणि त्यांच्याकडे एक रजिस्टर होतं. त्या रजिस्टर मध्ये नाव नोंदवल्या जाई आणि मी सत्यशोधक समाजाचा भाग म्हणून वावरण्याचा मी अधिकार होता. म्हणजे महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाचा प्रतिनिधी सदस्य व्हायचं असेल तरी सुद्धा आपल्या त्यांच्या तो तळी उचलणे जो हे प्रकार आले होता बळीराजापासून, तोच प्रकार कंटिन्यू केला सत्यशोधक महात्मा फुले यांनी. आणि त्यांच्या त्या ताटातील भंडार कपाळाला लावून त्याची आपण प्रतिज्ञा करायचो आणि सत्यशोधक समाजाचा भाग व्हायचो. आता तर तुम्ही बघितलं असेल, महात्मा फुलेंच्या गुलामगिरी आणि सत्यशोधक समाज 2 संदर्भ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं बुद्ध अँड हिज धम्म आणि बुद्ध की कार्ल मार्क्स या 2 पुस्तकातील 2 संदर्भ, असे 4 संदर्भ मी आपल्याला दिलेले आहेत. आणि 4ही संदर्भामध्ये पिवळ्या रंगाचं महत्व, बळीराजाच्या जवळ जाणारं, महात्मा फुलेंच्या विचारांच्या जवळ जाणारं, पर्यायानं तथागत गौतम बुद्धांच्या जवळ जाणारं महत्व पिवळ्या रंगाचं आहे. हे अधोरेखित करणारं हे सर्व पुरावे आहेत.
आता मला सांगा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या पुराव्याला आपण नाकारू शकत नाही. महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिलेल्या संदर्भाला आपण चॅलेंज करू शकत नाही. म्हणून मातंग समाज जो पिवळा रंग वापरतो याला ऐतिहासिक संदर्भ आहे. कदाचित आमच्या मातंग समाजाच्या लोकांना, कार्यकर्त्यांना, नेत्यांना, विचारवंतांना आजपर्यंत या बाबतीतले पुरावे देता आले नसतील. म्हणून आमच्या झेंड्याबाबत लोकांनी संभ्रम निर्माण केलेले आहेत. काही लोक म्हणतात की मातंग समाज जो पिवळा रंग वापरतो तो RSSचा आहे. आता मला सांगा, आपणच जेव्हा आदिवासी समाज हा निसर्गपूजक समाज आहे, जर का त्या समाजाने पिवळा झेंडा वापरला की आपण म्हणतो की तो निसर्गपूजक असलेला आदिवासींच्या संस्कृतीचा भाग आहे, त्यांचा आपण सन्मान करतो. हाच झेंडा जर का आमच्या धनगर बांधवांनी वापरला तर आमचे विविध राजकीय नेते धनगर बांधवांच्या विचारपीठावर गेले, कार्यक्रमात गेले की सन्मानाने पिवळा फेटा बांधतात, पिवळं भंडार कपाळाला लावतात, खांद्यावर घोंगडी टाकतात आणि हे बहुजन चळवळीचं प्रतीक म्हणून, धनगर समाजाच्याच नाही तर बहुजनांच्या याचं प्रतीक म्हणून त्यांना सन्मान वाटतो आणि पिवळ्या रंगाचं ते समर्थन करतात. पण जेव्हा कधी मातंग समाजाचा विषय येतो, फक्त मातंग समाजानंच जर का तो आदिवासी समाज, बहुजन समाज इतरांनी वापरला, ओबीसी समाजाचा झेंडा पिवळाचा त्यांनी वापरला तर ते संस्कृतीचं प्रतीक ठरतं. पण मातंग समाजानं जर वापरला ते मात्र RSSने दिलेला झेंडा ठरतो. अशी दुटप्पी भूमिका, अशी चुकीचं विश्लेषण या पुढच्या काळामध्ये कुठल्याही नेत्याला करता येणार नाही, कुठल्याही विचारवंताला करता येणार नाही. कारण याबाबतची जर चर्चा करायची असेल आपण मला बोलवावं आणि याबाबतची आपण अधिकृतपणे चर्चा करूया. कारण आमच्या लोकांनी आजपर्यंत मांडणी केली नसेल, मांडणी करता आली नाही, म्हणून आमच्या लोकांच्या माथी आपण अनेक गोष्टी मांडलात. आता जर असंच असेल मग तथागत गौतम बुद्धांनी निर्माण केलेल्या भिक्खू संघाच्या भिक्खूंचा ज्या चिवराचा रंग आहे, एक तर तो भगवा असतो, एक तर तो पिवळा असतो, कधी कधी तो मरून कलरचा असतो. त्या स्टेप आहेत त्याच्यावर मी जाणार नाही. मग तुम्ही जर का भिक्खूंनी वापरणाऱ्या त्या ड्रेसचा जर का भगव्या रंगाचा संबंध आणि पिवळ्याचा रंगाचा संबंध RSSशी जोडणार आहात का? जर का भिक्खू जे कलर वापरतात ते जर का बौद्ध तत्वज्ञान ठरू शकतं, भिक्खूंनी वापरलेल्या भगवा रंग हा बुद्धाच्या तत्वज्ञानाचा भाग असू शकतो, भिक्खूंनी वापरलेल्या पिवळ्या रंगाचा भाग हा बुद्ध तत्वज्ञानाचा असू शकतो, मग मातंगाने जो वापरला तो RSSच्या तत्वज्ञानाचा भाग कसं काय असू शकतो? त्यामुळं माझ्या मातंग बांधवांना विनंती आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त अभ्यासा. याच्यावरचे पुरावे मी माझ्या व्हिडिओमध्ये याच्या पेजेस क्रमांकासकट मी त्याच्यात ऍड करणारच आहेत. तुम्ही ते बघून घ्या आणि इथून पुढे अभिमानानं, स्वाभिमानानं तथागत गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानाचं प्रतीक म्हणून, महात्मा फुलेंनी प्रस्थापित केलेल्या, स्थापित केलेल्या सत्यशोधक समाजाचं प्रतीक म्हणून, या देशातला महान राजा बळीराजाच्या विचाराचं आणि संस्काराचं प्रतीक म्हणून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या तथागत गौतम बुद्धांना स्वीकारलं त्या बुद्धाच्या तत्वज्ञानाचं प्रतीक म्हणून पिवळा झेंडा हा सन्मानानं, अभिमानानं आपण वापरावा. आजपर्यंत मी पिवळा झेंडा, पिवळा दुपट्टा मी सुद्धा कधीही वापरलेला नव्हता. पण जेव्हा मला या मागचं तत्वज्ञान मी शोधून काढलं, यानंतर मात्र मी कंपल्सरी पिवळा दुपट्टा वापरेल आणि ते स्वाभिमानानं वापरेल. एवढंच मी या प्रसंगी आपल्याला बोलतो. आणि आजपासून आपण सगळ्यांनी पिवळ्या झेंड्याचं महत्व समजून घ्यावं. जी लोक, आमच्या काही भागातले लोक लाल झेंडा वापरतात, त्याच्या मागे अण्णाभाऊ साठेंची जी विचारसरणी होती, अण्णाभाऊ साठे हे कम्युनिस्ट विचारसरणीचे होते, क्रांतीचं प्रतीक, मजुरांच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणारे जे पक्ष होते त्या पक्षाचं प्रतीक, क्रांतीचं प्रतीक म्हणून लाल वापरतात. त्याबाबत अनेकांना माहिती आहे. पण ज्या पिवळ्याबाबत जो संभ्रम होता आणि बहुसंख्य लोक हे पिवळा वापरतात, तरी पण त्याबाबतची माहिती ते देत नसल्यामुळं पिवळ्याबाबत समाजामध्ये अनेक संभ्रम होते. ते संभ्रम दूर करण्यासाठी मी पूर्णपणे याच्यावर वाचन करून वेगवेगळ्या भागातून, वेगवेगळ्या खंडातून ते शोधून काढलेले आहेत. आणि तुम्हाला सांगतो, यावर तुम्हाला यानंतर कुठलेही प्रश्नचिन्ह निर्माण केले जाऊ शकणार नाहीत. त्याच्यामुळे मातंगाचा पिवळा झेंडा हा अधिकृतपणे बहुजन संस्कृतीचा, बळीराजाच्या संस्कृतीचा, महात्मा फुलेंच्या संस्कृतीचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वर्णन केलेला बुद्ध अँड धम्म मधील भिक्खूंच्या ड्रेस कोड म्हणून उल्लेख केलेला पिवळा रंग
तथागत गौतम बुद्धाच्या चिवराचा रंग हा पिवळा आहे. त्याच्यामुळे तो मातंग समाजाचा पिवळा झेंडा हा अधिकृत आणि त्याला ऐतिहासिक संदर्भ असलेला झेंडा आहे. इतकंच बोलतो आणि थांबतो. जय लवजी, जय भीम, जय रविदास.